आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघा, दुबईला जाणं साधी सुधी गोष्ट नाहीये. भल्या भल्यांना तिकीट मिळत नाही, ते तुम्हाला मिळालंय. नशीबवान आहात तुम्ही सगळे. कागदपत्र तयार करायला ना पैसे लागतात. त्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. साहेब, काय आहे? आम्हासनी बी जायचंय दुबईला. आम्हाला ती कागदपत्र जमा करा. काय काय कागदपत्र लागतील? नाही, माझ्याकडे की नाही राशन कार्ड आहे, इलेक्शन कार्ड बी आहे. हा, ते सगळं जमा करा ना. हा, आणि ते इमिग्रेशन सर्टिफिकेट त्याचं काय? अहो, मी तर ऐकलंय पासपोर्ट नसेल तरी बी जाता येतंय. खरं आहे का? हा, मग मला सांगा ना, विजा कधीपर्यंत येईल? सांग ना, विजा कधीपर्यंत येतोय? सांग ना, विजा कधीपर्यंत येईल? माहितीये तुला? पासपोर्ट ऑफिस मध्ये मिळेल का विजा, की डायरेक्ट एअरपोर्ट वर फ्लाईट मध्ये मिळेल? का तू आणि तुझा साहेब जाऊन घेऊन येणार आहेत? बरं मला सांग, हे जे दुबईचं विमान आहे ते कुठून सुटणार आहे? मुंबईतून. अरे वा, छान उत्तर दिलंस. कुठल्या एअरपोर्ट वरून? डोमेस्टिक का इंटरनॅशनल? डोमेस्टिक. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलंय. अहो, हा माणूस तुम्हाला फसवत होता. ज्या माणसाला देशाबाहेर जाण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे माहित नाहीये, तुमचं दुबईचं विमान कुठल्या एअरपोर्ट वरून सुटणार आहे हे माहिती नाहीये, या माणसावर विश्वास ठेवता तुम्ही? हा माणूस काही तुम्हाला दुबईला कामासाठी वगैरे घेऊन जाणार नव्हता. ही अशी माणसं तुमच्यासारख्या गरीब मुलींना फसवतात, त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी त्यांना दुबईत जाऊन विकतात. आणि तुमच्या बाबतीतही हाच प्लॅन होता याचा. आणि एकदा का तुम्ही दुबईला गेलात तर परत येण्याचं तिकीट तुम्हाला आयुष्यभर मिळणार नाही. कायमचं तुम्हाला तिथे बंदिवान करून ह्या माणसाने इथे पैसे खाल्ले असते. हो बाई, तुम्हाला माहित नाही कोणाची पंगा घेताय तुम्ही. पंगा? तुला माहित नाही तू कोणाशी पंगा घेतोयस. आजची तुमची एक चूक तुमच्या आयुष्यभराचं नुकसान करून गेली असती. ही अशी माणसं तुमच्यासारख्या गरीब बायकांचा अब्रूचा व्यवसाय करतात आणि मग त्यांच्या घराची भरभराट करतात. तुम्हाला कळतंय का तुमच्या बाबतीत काय झालं असतं?
बायकांच्या अब्रूसोबत व्यवहार करणाऱ्या माणसांना मी अशी सोडत नसते. आता मला खरं खरं सांग, कोण आहे या सगळ्या मागे? नाव नाही सांगणार. नाही सांगणार? नाव नाही सांगणार? इकडे या. ह्या बायका दिसतात ना तुला? या बायकांनी ठरवलं ना तर तुझी सगळी हाडं खिळखिळी करतील. सांगतोयस की नाही सांगणार? ठीक आहे. बायकांनो, काढा आपला चपला आणि फोडा याला. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगते, तुमच्यापैकी कोणावरही पोलीस केस होणार नाही, ही जबाबदारी माझी. सांगतो मी नाव. या मागच्या सूत्रधाराचं नाव मी सांगतो तुम्हाला. ज्यांनी मला हे करायला सांगितलं होतं त्यांचं नाव बायकांना पळवणार आहेस, त्यांना परदेशात नेऊन विकणार आहेस. बायका म्हणजे काय भाजीपाला वाटला का तुला? हा, कोणी सांगितलं तुला हे करायला? कोणी सांगितलं? तुझ्या बॉसचं नाव सांग मला. बॉसचं नाव सांग, नाही तर तुला जिवंत गाडीन. या अशा लोकांना ना चौकात येऊन चौरंग बनवला पाहिजे त्यांचा. बायका म्हणजे खेळणं वाटते या लोकांना. तुमचे आभार कसे मानू मी तेच कळत नाहीये. कोणाचे कोण तुम्ही आणि आमच्या मदतीला धावून आलात? बरोबर आहे, पण प्रत्येक वेळेस मैत्री मॅडम तुम्हाला मदत करायला येतील असं नाही. परिस्थितीनुसार तुम्हाला पण सक्षम व्हायला लागेल. तुम्ही रणरागिणी आहात, खंबीर आहात, धीट आहात. खूप मोठ्या संकटातून वाचलाय तुम्ही, पण यापुढे काळजी घ्या. ताईसाहेब, थँक्यू. आज तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं देव जाणे. तुझ्यापर्यंत देवी आई आदिशक्तीने मला पोहोचवलंय. तू जर माझ्या गाडी समोर आली नसतीस तर मला तू सापडलीच नसतीस आणि मी तुला इथे शोधत आले नसते. चल आता रडू नकोस असं. मी आहे ना, घरी चल. पण ताई, पण बिन काही नाही, मला काही एक ऐकायचं नाहीये. मला माहितीये की तू चोरी केलेली नाहीयेस. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तेव्हाही होता आणि आताही आहे. दादा, तुला अजूनही असं वाटतं मी दुबईला जावं असं? रुपा, चुकलं माझं, खरंच चुकलं. पैशाच्या लोभापायी काही माहिती न घेता तुला दुबईला पाठवत होतो. मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, मी मूर्ख आहे तुझा भाऊ. तुझ्यासारख्या भावाने जीवच द्यायला हवा, पण नको करूस तू तसं. कारण तुझी बायको आजारी आहे. तू सुटशील पण तुझी पोरं अनाथ होतील. चुकलं माझं, खरं चुकलं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. शिक्षा? माझ्याकडून तुला फक्त आता एकच शिक्षा असेल. यापुढे रूपाच काय, कुठल्याही स्त्रीकडून राखी बांधून घ्यायची नाही. बहिणीच्या जीवावर पैसे कमवणाऱ्या भावाला बहीण नसलेलीच चांगली. मला वचन दे की यापुढे तू रूपाशी कुठलाच संबंध ठेवणार नाहीस. आणि राहिला प्रश्न तुझ्या बायकोचा, तर तिच्यासाठी जो काही खर्च असेल तो मी करीन. तुझ्या बहिणीकडून मिळालेली शेवटची ओवाळणी समज. आलं लक्षात? चल रूपा, चल. रूपा, रुपा मावशी. चल बाळा, जाऊया घरी. ये, बस गाडी, बस. का 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 प्रत्येक वेळेस ही मैत्री वाचतेच कशी?
किंग बॉस ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या मैत्रीवर देवी आदी शक्तीची सावली आहे आणि प्रत्येक संकटातून ती तिला वाचवते. आदिशक्ती आदिशक्ती आदिशक्ती. मैत्रीला जर हरवायचं असेल तर आधी आदिशक्तीचा बंदोबस्त करायला हवा, मगच आमच्या मनासारखं होईल. हॅलो, कोण? मी आयकर विभागातून बोलतोय. उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला हजेरी लावायची आहे इथे. लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. विसरलात तर अरेस्ट होईल हेही लक्षात राहू द्या. हो लक्षात आहे. हो 10च्या आधी तुमच्या ऑफिसला येऊन थांबतो बस. मैत्रेयी, तू आम्हाला देशोधडीला लावायला निघालीस ना? ठीक आहे, आम्ही हार मानणार नाही. तुझ्यावरती आदिशक्तीची कृपा आहे ना? ठीक आहे, आधी आदिशक्तीचा बंदोबस्त करतो आणि मग तुझ्यावरती वार करतो. किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला 1 लाख मोलाचा सल्ला देऊ काय? मी काय म्हणतो, तुम्ही आहे ना त्या देवी आदिशक्तीचा डोक्यातून विचार काढून टाका. काय बऱ्याचदा तुम्ही स्वतः तोंडावर नाही, म्हणजे आपण तोंडावर पडलोय ना म्हणून म्हणतो. नाही, आम्ही रावसाहेब आहोत. रावसाहेब, दिलेला शब्द पूर्ण करतो. आतापर्यंत लेच्या पेच्यांना हाताशी घेऊन आम्ही मैत्रीवरती वार करत होतो, पण आता नाही. आता आम्ही स्वतः तिच्यावर थेट वार करणार. मैत्रेयी, उलटे आकडे मोजायला सुरुवात कर. हा रावसाहेब आता थांबणार नाहीये. मैत्री आली रे आली की हा असा पाण्याने भरलेला ग्लास मी तिच्या समोर नेणार आणि म्हणणार, मैत्री बाळ थकून आली असशील ना, घे पाणी घे. अख्खे तुझ्या हातून ती मैत्री पाणी घेईल का काय? अबे त्या मैत्रीला आणि यशला गुंडाळणं एवढं सोपं नाही ना बाप्पा. यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागेल. हो ना दादा, हे असं गोड गोड कसं वागायचं काही कळतच नाहीये. खरं सांगू, मला ना मनापासून खोटं खोटं चांगलं वागताच येत नाहीये. मी तर म्हणते काही दिवस आपण या घरामध्ये घरगड्यासारखं राहूया. जे पडेल ते काम करूया आणि कोणी कितीही आपला पाण उतारा केला ना तरी तोंडातनं एक अवाक्षर सुद्धा काढायचं नाही. मम्मा, हा ही आयडिया एकदम बेस्ट आहे अक्के. हा, आपण लगेच यासाठी कामाला लागू. चल लवकर चल. चल रूपा मावशी. ही कशी काय परत आली? आपला घरगडी बनायचा प्लॅन रद्द ना बाप्पा. मामा, असं बघत नको बसायला. मनात नसलं तरी स्वागत करायला पाहिजे ना रूपा मॅडमचं. चला आता तू इथून पुढे कधीच कुठे जायचं नाही. अरे वा रूपा, आलीस तू. मला माहितीच होतं एक ना एक दिवस तू नक्की परत येणार. स्वागत करतो आम्ही, स्वागत करतो. रूपाताई आली घरात, आनंद मावेना गगनात. परतली रूपा आमुच्या घरात. तुला माहितीये, तू घरात नव्हतीस ना तर हे घर, तुझं किचन अगदी लोनली लोनली झालं होतं रूपाताई. हो ना रूपा, तू आलीस ना तर खूप आनंद झाला ग आम्हाला. अगं मैत्रीचं तर चित्तच थारावर नव्हतं तू गेल्यापासून. आणि होतीस कुठे इतके दिवस? एवढा
उदास काय तुझा चेहरा? काही झालंय का? म्हणजे सगळं ठीक आहे ना? रुपा, यांना उत्तर द्यायची काही गरज नाहीये. आणि दमली असशील ना, जा आराम कर तुझ्या खोलीत. लगेच कामाला लागू नकोस. ठीक आहे. जा. जरा इथून पुढे बरी ऍक्टिंग करा. साइड प्लीज. शर्टाचं बटन तुटलं तर सांगायचं ना सकाळीच. रात्रीच बरी आठवण झाली तुला. दिवसभर युनिफॉर्म कडे लक्षच गेलं नाही. घे, झालं. चल 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 चल, पटपट बॅग भर आणि झोपायला जा. आई, काय झालं? कमलाईचा वाढदिवस आहे उद्या आणि मी विसरून गेले. दरवर्षी 12 वाजता मी कमलाईला विश करायचे आणि तिला सोनचाफ्याचं फूल द्यायचे. कमलाईला सोनचाफ्याचं फूल खूप आवडतो. तिला आता या वेळेला नक्कीच माझी आठवण येत असणार. आई आदिशक्ती, निदान आजच्या दिवशी तरी कमलाईचा ठाव ठिकाणा लागू देत. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी ती परत घरी येऊ देत. आई, मला तुझी मनस्थिती कळतीये ग. असं वाटतं की जादूची कांडी फिरवून कमला आजीला तुझ्या समोर उभं करावं, पण ते शक्य नाहीये ना. काय करू मी? काय झालं? कसल्या विचारात हरवल्यात दोघी? बाबा, उद्या कमला आजीचा वाढदिवस आहे. आई तिला खूप मिस करते. आपण तिला शोधायला हवं ना. काहीतरी कर ना बाबा. हो बाळा, आपण त्यांना नक्की शोधू. हवं तर मी माझे काही कॉन्टॅक्ट वापरेन. तुझ्याकडे त्यांचा काही पत्ता आहे का? नाही ना, मला नाही माहिती तिच्या घरचा पत्ता. इतकी वर्ष कमलाई आपल्याकडे राहतेय, कधीच तिने तिच्या कुटुंबाचा विषय काढला नाही. हा, तिच्या नातीबद्दल माहितीये मला. तिने सांगितलंय ती शिक्षणासाठी कुठेतरी राहतेय हॉस्टेलमध्ये. मग त्या तिच्याकडे गेल्या असतील का? तुझ्याकडे त्यांचा काही नंबर आहे? हो आहे, डायरीत आहे. हॅलो, सॉरी मी थोडा उशिरा फोन करतोय. मी ऍक्च्युली यशवर्धन निखारगे बोलतोय. हा, ऍक्च्युली कमला मावशी आमच्याकडे कामाला होत्या, तर त्या तुमच्या इकडे आल्या आहेत का? नाही, आजी इकडे आलेली नाही. अच्छा, मग त्यांचा काही फोन वगैरे आला होता? नाही, 2-3 महिने झाले तिचा मला कॉलही नाही आलेला. अच्छा, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम नाही.
थँक्यू. काय म्हणाली ती? तिला माहितीये का कमलाईबद्दल? तिचा पत्ता मिळाला का? नाही, तिला काहीच कल्पना नाही. इनफॅक्ट गेल्या 2-3 महिन्यापासून ते कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. कुठे असेल कमलाई? मी तिला बाहेर काढायला नको होतो. मी तिला सांगत होते की मी तुझी सोय करते, पण ऐकलं नाही तिने माझं. काहीच ऐकायचं नव्हतं तिला. माझं चिडून निघून गेली. या वयात काय करत असेल, कुठे असेल? तिचं काही बरं वाईट तर नसेल ना झालं? मैत्री, तू प्लीज असा काही विचार करू नकोस. असं काही झालं नसेल. आपण शोधू ना त्यांना. आकाश पाताळ एक करू हवं तर. आणि तूच नेहमी म्हणतेस ना, देवी आदिशक्ती आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. विश्वास ठेव. फार विचार करत बसू नका. झोपा लवकर.